जातीयवादी परीक्षकांचा नकार. असं म्हणतात की एखादी गोष्ट नशिबातच नसेल तर कितीही प्रयत्न करून काय उपयोग. अशा वेळी मला नेहमी वाटते की कदाचित नशिबाचे भाग्य लिहितानाच मांडले गेले असेल की प्रयत्न केले तरच मिळेल. त्यामुळे मी कधीच माझे प्रयत्न थांबवले नाहीत. मला आयुष्यात सहजासहजी काहीच मिळाले नाही. प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष करावा लागला. त्यामुळे माझ्या स्वभावाचा, व्यक्तिमत्वाचा तो भागच होऊन गेलाय. कितीही अडचणी आल्या तरी मला त्याचे फार काही वाटत नाही. त्या येणारच ही मनाची समजूत मी घालून दिली आहे. त्यामुळे आपल्या हक्कासाठी लढत राहणे हा माझा गुणधर्म आहे. मी संभाजीनगरला असताना MPSCची जाहिरात आली. ही परीक्षा देऊन मी त्यात उत्तीर्ण झालो. दरम्यान प्राध्यापक घारपुरे सरांची बदली झाली. त्यांच्या ठिकाणी डॉक्टर कांचन हे प्राध्यापक म्हणून आले. आता ते माझे PG टीचर होते. त्यांचा अप्रोच प्रॅक्टिकल नव्हता. त्यांचे मला बिलकुल सहकार्य मिळत नव्हते. मेडिकल ऑफिसरबद्दल तर त्यांना कमालीचा तिरस्कार वाटायचा. मेडिकल ऑफिसरची ड्युटी व MS चा अभ्यास, सेमिनार वगैरे अटेंड करून तणावामुळे माझी प्रकृती खालावली. मला दम्याचा त्रास सुरू झाला. पावसाळ्यात हा त्रास आणखीनच जास्त होई. श्वासाच्या त्रासाने झोप व्हायची नाही. त्यात माझे निवासस्थान एका खोलीचे. एवढ्याशा खोलीत मी, माझी पत्नी, 3 पुतणे असे 5 सदस्य राहत असू. घरात सामान काही जास्त नव्हते. श्वासाचा त्रास सुरू झाल्यावर मी रात्रभर व्हरांड्यात बसून खोकायचो. पहाटे पहाटे कधीतरी थोडीफार झोप लागायची. 7 वाजता उठून आंघोळ नाश्ता उरकावा लागे. 8 वाजता ड्युटीवर हजर व्हावे लागे. रात्रभर खोकून खोकून अंग आंबून जायचे. त्यामुळे अशक्तपणा यायचा. अशा परिस्थितीत ड्युटी आणि ASच्या अभ्यासाची जबाबदारी पेलावी लागायची. माझ्या पत्नीने पदोपदीने मला खूप सांभाळून घेतले, म्हणून इथवरची वाटचाल झाली. ती नसती तर काहीच करता आले नसते असे नेहमी वाटते. तणावामुळे मी खूप अशक्त झालो होतो. माझा आत्मविश्वास हरवला होता. असे म्हणतात की गडद अंधारानंतरच आयुष्यात प्रकाश येतो. रात्रीनंतर दिवस हेच तर निसर्गाचे सूत्र आहे. त्यामुळे इतके सगळे नैराश्य येऊनही मी खचत नव्हतो. अशातच अचानक माझे PG टीचर बदलून डॉक्टर शिवाजी हे एक अत्यंत सज्जन टीचर मला लाभले. गरीब व मागासवर्गीय विद्यार्थ्यांबद्दल त्यांना अपार सहानुभूती होती. आमच्या अडचणी, प्रश्न त्यांना कळत होते. सरांनी मला स्वतः प्रबंधाचा विषय देऊन योग्य ते सहकार्य आणि मार्गदर्शन केले. संपूर्ण प्रबंध लिहून टायपिंग होत होता. आता फक्त त्यांची स्वाक्षरी राहिली होती. त्यावेळी पुन्हा एक दुर्दैव आडाले. शिवाजी सरांची अचानक पुण्याला बदली झाली. कांचन सरांना मी विनंती केली की माझा प्रबंध पूर्ण झाल्यावर पुण्याहून शिवाजी सरांकडून सर्टिफाय करून घेऊन येईन. डॉक्टर कांचन हे सहकार्य करणारे नसल्याने त्यांनी मला ही परवानगी दिली नाही. पुन्हा एकदा माझे वाईट दिवस सुरू झाले. हातातोंडाशी आलेला घास दरवेळी अशा पद्धतीने अडला जात होता. मला दुसऱ्या एका PG टीचरकडे देण्यात आले. त्या टीचरलाही कोणीतरी माझ्याविषयी गैरसमज करून दिला होता. ते आधीच संशयी स्वभावाचे. त्यामुळे त्यांनी मला अधिक त्रास द्यायला सुरुवात केली. माझ्या प्रबंधाचे टायपिंग संपले. त्याचे बाइंडिंग करून घेऊन मी त्यांच्याकडे गेलो. आता वेळ नाही असे म्हणत ते मला टाळू लागले. 5 प्रतींचा जड गठ्ठा घेऊन मी त्यांच्याकडे जाई. त्यांनी नाही म्हटल्यावर निमूटपणे परत यावे लागे. हा सिलसिला काही थांबतच नव्हता. शेवटी एके दिवशी त्यांनी माझा प्रबंध बघितला आणि सांगितले की याला बिब्लिओग्राफी म्हणजे संदर्भ ग्रंथाची आणि लेखकांची यादी जोडली नाही. प्रोफेसरांनी त्यांच्या विद्यार्थ्याला बिब्लिओग्राफी संदर्भ जोडण्याची गरज नसल्याची मुभा दिल्याचे मी त्यांना सांगितले. त्यावर ते आणखी खवळले. माझ्या स्टुडंटबद्दल बोलणारे ते आधीचे प्रोफेसर कोण ते मला मान्य नाही असे त्यांनी सांगितले. तुम्ही बिब्लिओग्राफी संदर्भ तयार करा, हे बाइंडिंग तोडा व परत बाइंडिंग करून घेऊन या असे त्यांनी सांगितले. दुसरा कोणताच पर्याय नसल्याने त्यांच्या सूचनेप्रमाणे मी हे सगळे केले. त्यानंतर त्यांना त्यात चुका काढायची संधी नव्हती. त्यामुळे त्यांनी नाईलाजाने सही केली. प्रबंध पूर्ण करणे महत्त्वाचे असते. MS परीक्षेला बसण्यासाठी ते पासपोर्टसारखे असते. त्याशिवाय परीक्षेला बसण्याची परवानगी नसते. या सर्व प्रकारामध्ये माझ्या सुरुवातीच्या काही परीक्षा हुकल्या. दुसऱ्या वेळी खूप अभ्यास करून मी पास होतो,
पण जातीयवादी परीक्षकांचा नकार असल्यामुळे मी नापास झालो. पावला पावलाला भेडसावणाऱ्या अडचणी, वरिष्ठांचे पूर्वग्रह, काहींची जातीयवादी मानसिकता, वैयक्तिक स्वार्थ आणि मानापमान, माणुसकी शून्य वर्तणूक, गरीब, वंचित, उपेक्षित आणि अभावग्रस्त जीवन जगणाऱ्यांविषयी असलेला पराकोटीचा द्वेष, यामुळे माझे आणि माझ्याप्रमाणेच इतर अनेकांचे मोठे नुकसान झाले आहे. परमेश्वराची साथ, आईवडिलांचे आशीर्वाद आणि कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी खचायची नाही या माझ्या स्वभाववृत्तीमुळे या सगळ्यातून मी तरून गेलो. माझ्याप्रमाणेच इतर सर्वांनाच हे जमेलच असे नाही. त्यामुळे व्यवस्थेत कार्यरत असलेल्या मंडळींनी आपापले चांगुलपण सोडू नये. सामान्य माणसाचा कैवार घ्यावा असे मला नेहमी वाटते. मी सोसलेल्या गरिबीतून, अनुभवलेल्या जीवन वास्तवातून मला हे सगळे शिकायला मिळत होते.